गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TYBCom या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. तर बँक फायनल अकाउंटचा एक नवीन लेक्चर, नवीन प्रॉब्लेम आजच्या लेक्चरला आज आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम स्क्रीनवर तुम्हाला सर्वांना दिसतच आहे. प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी तुमचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्स असतो. आपण काय करतो, अगोदर ॲडजस्टमेंट रीड करतो आणि ॲडजस्टमेंट वाचल्यानंतर ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना टिक मार्क किंवा स्टार वगैरे करून ठेवतो. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. कोणत्या इंटरेस्टवर आता सगळ्यांना माहीत झालेले आहे, बरेच प्रॉब्लेम आपले सोडून झाले. रिबेटची ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ॲक्रूडची ॲडजस्टमेंट आपण फक्त क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेल्या इंटरेस्टवर सोडवतो. डेबिटच्या इंटरेस्टवर कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवत नाही. मग क्रेडिटमध्ये इथं दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड 2,50,000, त्याला स्टार करा, तिथं आपण रिबेट सोडवणार. बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे RDD आपण सोडवतो. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट इथं दिलेलं आहे, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर प्रोव्हाइड फॉर 15,000 टॅक्सेशन रिझर्व, टॅक्सची ॲडजस्टमेंट आपण सेपरेट सोडवतो, त्याला स्टार करण्याची गरज नाही. इंटरिम डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट परत एकदा आली, महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तर इंटरिम डिव्हिडंड इथं शेवटी दिलेलं आहे, त्याला स्टार करा. ट्रान्सफर ₹5,000 टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व, ही नवीन ॲडजस्टमेंट आजच्या लेक्चरला आपण शिकत आहोत. काही अमाऊंट एखाद्या रिझर्वला ट्रान्सफर केली जाते, तर कोणत्या रिझर्वला? डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. इथं आहे बघा वरती, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्वला स्टार करा. लिगल चार्जेस आर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट ही सुद्धा नवीन आलेली आहे, तर लिगल चार्जेसवर दिली, लिगल चार्जेसला स्टार करा. आता ज्यांना स्टार केलं त्यांच्यावर आहे ॲडजस्टमेंट, म्हणजे त्यांचे सोडवायचे 2 इफेक्ट आणि ज्यांना स्टार नाही त्यांचे सोडवायचे एकच इफेक्ट. आता सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये आपण फॉर्मॅट तयार करून ठेवतो, 2 फॉर्मॅट, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. आय होप आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये 4 पार्ट असतात, इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. आणि इथं 2 पार्ट असतात, कॅपिटल आणि लायबिलिटी आणि असेट. तर बॅलन्स शीटला 12 शेड्यूल आणि इथं 13, 14, 15, 16. त्याच्यानंतर प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सीमध्ये आपण 2 ॲडजस्टमेंट सोडवतो, RDD टॅक्स 3-4 लाईन सोडायच्या. प्रॉफिट आणि लॉस आपला तिसरा पार्ट आहे, तिथं 2-3 लाईन सोडा. आणि ॲप्रोप्रिएशन आपला शेवटचा पार्ट आहे, तिथं 4-5 लाईन सोडा. या पद्धतीने फॉर्मॅट तयार झाल्यानंतर वर्किंग नोट तयार करा. एकूण 16 शेड्यूल आहे, परंतु आपण वर्किंग नोट बनवतो 15. कॉन्टिजन लायबिलिटीची वर्किंग नोट आपण बनवत नाही. मग प्रत्येक वर्किंग नोटला किती जागा सोडतात हे तुम्हाला माहिती आहे, तेवढी जागा सोडायची आणि वर्किंग नोट बनवायची. हा झाला सोल्युशन. आता सोडवायचं. मग सोडवायचं कसं, तर तुम्हाला माहिती आहे आपण जो सिक्वेन्स दिला तसा कधीच सोडवत नाही. आपण DNA कॉमर्सची ट्रिक वापरणार. DNA कॉमर्सची ट्रिक वापरली तर तुम्ही प्रॉब्लेममध्ये कधीच चुकणार नाही. सगळ्यात अगोदर क्रेडिट बॅलन्सेस सर्व क्रेडिट बॅलन्सेस सोडवा. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर सगळे डेबिट बॅलन्स सोडवा आणि याच्या व्यतिरिक्त जे ॲडजस्टमेंट राहिल्या त्या सोडवा. मग सगळ्यात अगोदर आपण क्रेडिट बॅलन्सेस सोडवणार आणि ते सोडवत असताना हा नियम वापरा. सगळ्यांना नियम आता माहीत झालेला आहे. क्रेडिट म्हणजे काय? क्रेडिटमध्ये दिलेले प्रत्येक अमाऊंट एक तर इन्कम असेल किंवा लायबिलिटी असेल. जर ते इन्कम असतील तर 13 आणि 14 मध्ये रेकॉर्ड करा. जर ते लायबिलिटी वाटले तर 1 ते 5. म्हणजे आत्ता जोपर्यंत क्रेडिट बॅलन्स सोडवत आहात तोपर्यंत लायबिलिटी जर वाटली तर 1 ते 5 मध्ये रेकॉर्ड करा आणि इन्कम जर वाटले तर 13 आणि 14. 13 मध्ये फक्त इंटरेस्ट आणि सर्व इन्कम 14 मध्ये. मग 1 ते 5 आणि 13 आणि 14 एवढ्याच वर्किंग नोट आत्ता सध्या सोडवायच्या जोपर्यंत क्रेडिट बॅलन्स चालू आहे तोपर्यंत. मग पहिला क्रेडिट बॅलन्स कॅपिटल आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 मध्ये कॅपिटलसाठी पहिलीच वर्किंग नोट, पहिलाच शेड्यूल असतो, सेपरेट कॅपिटलसाठी बनवला जातो. मग त्याच्यामध्ये कॅपिटल लिहायचा. मग आपण सुरुवात करतो ॲथोराइज कॅपिटलने. मग इथे लिहा कॅपिटलची सुरुवात ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल इथं बघायचं, ॲडजस्टमेंटमध्ये नाही दिलं, इथं काही इन्फॉर्मेशन दिली त्याच्या आधारे बनवा. 5,000 इक्विटी शेअर ऑफ ₹100 इच फुल्ली पेड. 100चा शेअर आहे, मग 100 रुपयानेच ॲथोराइज कॅपिटल, म्हणजे जेवढा सबस्क्राईब आहे तेवढाच ॲथोराइज कॅपिटल. 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच आणि अमाऊंट तेवढीच घ्या कारण 100नेच दिलेलं आहे 5 लाख. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲथोराइज कॅपिटलची अमाऊंट आपण टोटलमध्ये घेत नाही, डबल अंडरलाईन करा. मग आपण कोणती कॅपिटल घेतो? बॅलन्स शीटचा ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. ट्रायल बॅलन्समध्ये कोणता दिला? सबस्क्राईब कॅपिटल, फुल्ली पेड आहे तो. मग इथे लिहा 2 नंबर सबस्क्राईब कॅपिटल.
आणि सबस्क्राईब कॅपिटलची इन्फॉर्मेशन तशीच लिहायची, 5000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, कॉमा आणि कसे ते फुल्ली पेड, म्हणजे याला तुम्ही पेड अप कॅपिटल सुद्धा म्हणू शकतात, फुल्ली पेड. आणि अमाऊंट लिहा 5 लाख, अमाऊंट 5 लाख. आता कॅपिटलमध्ये फक्त कॅपिटलच रेकॉर्ड करतात, या पलीकडे काहीच रेकॉर्ड करत नाही. कॅपिटल रेकॉर्ड झाला, याच्यातून कॉल्स इन ॲरियर्स वजा करतात, डेबिट बॅलन्समध्ये कॉल्स इन ॲरियर्स असतात. आपण जर बघितलं तर कॉल्स इन ॲरियर्स नाही आहे, लगेच क्लोज करून टाकायचं. कॅपिटलमध्ये बाकी काहीच येत नाही. टोटल किती? 5 लाख. जे जे शेड्यूल क्लोज करता येतील ते क्लोज करायचे. मग पहिला शेड्यूल आपण क्लोज केला, पहिली वर्किंग नोट फॉर्मॅटमध्ये या, 1 नंबरच्या समोर लिहा 5 लाख, 1 नंबरच्या समोर 5 लाख. परत ट्रायल बॅलन्समध्ये जा, पुढचा क्रेडिट बॅलन्स दिला शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम मी तुम्हाला शिकवलं, शेअर प्रीमियम लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग कोणत्या लायबिलिटीमध्ये? 3 मध्ये तर डिपॉझिट येतात, 4 मध्ये बॉरोइंग येतात, इथं अदर लायबिलिटी राहिली, 2 नंबरमध्ये रिझर्व येतात. मग शेअर प्रीमियम काय आहे? तर शेअर प्रीमियम आपला रिझर्वच आहे. मग शेअर प्रीमियम जर आला तर रिझर्वमध्ये लिहायचा. पण रिझर्वची सुरुवात आपण कशाने करतो? स्टॅच्युटरी रिझर्व. मग इथं लिहून ठेवा स्टॅच्युटरी रिझर्व. तो जर दिलेला असेल तर अमाऊंट लिहायची, नाही दिला तर नका लिहू. एक लाईन याच्या खाली सोडायची 20% शेवटी ट्रान्सफर करण्यासाठी, आणि मग एक लाईन सोडल्यानंतर लिहा 2 नंबर शेअर प्रीमियम. मग शेअर प्रीमियमची अमाऊंट बघा किती दिलेली आहे? 30,000. नेक्स्ट शेअर प्रीमियम नंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. रिझर्व शब्द आला, रिझर्व सगळे रिझर्व आपल्या लायबिलिटी आहे, आणि सगळे रिझर्व आपण कोणत्या लायबिलिटीमध्ये लिहितो? 2 नंबर. मग 2 नंबर लायबिलिटीमध्ये लिहा डिव्हिडंड, शॉर्टमध्ये लिहू EQ म्हणजे इक्वलायझेशन रिझर्व, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला अमाऊंट लिहा 35,000. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट सोडवतोय. ॲडजस्टमेंट बघा, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्ववर काय ॲडजस्टमेंट आहे? तर इथं बघा 5 नंबर ट्रान्सफर ₹5,000 टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्वला 5,000 रुपये ट्रान्सफर करा. सगळ्या रिझर्वच्या ट्रान्सफरचे ॲडजस्टमेंट मी सेपरेट ॲडजस्टमेंटची लेक्चर घेतले होते या लेक्चर सिरीजमध्ये, तिथं जाऊन ॲडजस्टमेंट परत एकदा व्यवस्थित शिका. एखाद्या रिझर्वला जर तुम्ही ट्रान्सफर केली अमाऊंट, तर त्या रिझर्वचा बॅलन्स काय होणार? वाढणार. म्हणजे रिझर्वला जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करणार तेव्हा त्या रिझर्वचा बॅलन्स काय होणार? वाढणार. मग डिव्हिडंड इक्वलायझेशनला 5,000 ट्रान्सफर केले, त्याचा बॅलन्स 5,000 ने वाढेल. म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही ट्रान्सफर करणार त्यावेळेस त्या रिझर्वमध्ये पहिला इफेक्ट ॲडच करायचा, बॅलन्स वाढणार आहे. मग इथे लिहा ॲड, ट्रान्सफर म्हणा किंवा ॲडिशन, काही पण शब्द तुम्ही वापरू शकतात. ॲड, ॲडिशन. मग किती ॲड करणार याच्यामध्ये? ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले 5,000 ॲड करा, आणि आउटरला आता लिहा 40,000. बरं, पहिला इफेक्ट आपण ॲड केला, आपण ॲडजस्टमेंट सोडवतो. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. एखाद्या रिझर्वमध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं तर त्या रिझर्वमध्ये फक्त ॲड करायचं 2 नंबर वर्किंग नोटला. 2 नंबरमध्ये ॲड केल्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे करायचा? तर रिझर्वचा दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला करू नका. एखाद्या रिझर्वला जर तुम्ही काही अमाऊंट ट्रान्सफर केली तर ती रिझर्वची अमाऊंट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये डी जो आहे ना ॲप्रोप्रिएशन, त्याच्यामध्ये लिहायचं. 4 नंबरचा पार्ट ॲप्रोप्रिएशन, त्याच्यामध्ये लिहा. मग इथं ॲप्रोप्रिएशनमध्ये आपण ती अमाऊंट लिहूया 5,000. थोडं आपण इथं जागा ॲडजस्ट करून घेऊया, वरती घेऊ हे बॅलन्स शीट, आणि इथं डी मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग डी मध्ये इथं लिहा नंबर 1 ट्रान्सफर टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व, आणि किती अमाऊंट होती ट्रान्सफरची? ॲडजस्टमेंट बघा 5,000.
तर या पद्धतीने आपण ती ॲडजस्टमेंट विद्यार्थी मित्रांनो सोडवली. कशी सोडवायची परत एकदा सांगतो. एखाद्या रिझर्व्हला जर बॅलन्स ट्रान्सफर केला तर तो रिझर्व्ह 2 नंबर शेड्यूलमध्ये ॲड करा आणि ॲड केल्यानंतर डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला लास्ट ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करायचं. ट्रान्सफर टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह 5000. कोणत्याही रिझर्व्हला पैसे ट्रान्सफर केले 2 नंबरमध्ये ॲड करा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये डी मध्ये शेवटच्या पार्टमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. संपली ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट आपल्या लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 वर्किंग नोट. मग सगळ्या डिपॉझिट आपण 3 नंबर शेड्यूलमध्ये लिहितो. मग 3 नंबर शेड्यूलमध्ये लिहा फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट. मग फिक्स डिपॉझिटची अमाऊंट बघा. फिक्स डिपॉझिट आहे 1,05,000. फिक्स डिपॉझिट नंतर करंट डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट इथं लिहून टाका. करंट डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट आपण 3 नंबरमध्ये वर्किंग नोटमध्ये लिहितो. करंट डिपॉझिट 50,000. सोडवताना सोल्युशन पण बघा विद्यार्थी मित्रांनो आणि प्रॉब्लेमवर पण नजर ठेवा. सेव्हिंग बँक अकाउंट. सेव्हिंग बँक अकाउंट म्हणजे डिपॉझिटच आहे ती. इथेच लिहा सेव्हिंग बँक अकाउंट. मग सेव्हिंग बँक अकाउंटची अमाऊंट बघा किती आहे 40,000. आता काय करायचं याच्यामध्ये वर्किंग नोट 3 नंबरमध्ये फक्त डिपॉझिट लिहितात. बाकी काहीच येत नाही. परत खाली चेक करा क्रेडिट बॅलन्समध्ये. फक्त क्रेडिट बॅलन्समध्ये आहे का डिपॉझिट आहे कधी नाही आहे. संपलं. मग लगेच क्लोज करून टाकायचं. मग 3 नंबरची टोटल बघा. 3 नंबर लगेच क्लोज करायचं. मग किती आली 90 आणि 5 95 म्हणजे 1,95,000. मग 3 नंबरची टोटल किती आली विद्यार्थी मित्रांनो 1,95,000. फॉर्मॅटमध्ये जा आणि रेकॉर्ड करा. मग चला फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅट आपला आपण थोडा ॲडजस्ट करूया जागा. हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये तिथं लिहा 1,95,000. 3 नंबरच्या समोर 1,95,000 फॉर्मॅटमध्ये पण रेकॉर्ड झालं. परत प्रॉब्लेममध्ये जा. करंट डिपॉझिट सेव्हिंग डिपॉझिट झालं. प्रॉफिट ट्रायल बॅलन्समध्ये जो प्रॉफिट असतो तो 1 एप्रिलचा. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग प्रॉफिट. ओपनिंग प्रॉफिट कोणत्याच वर्किंग नोटला रेकॉर्ड करायचा नाही. प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला रेकॉर्ड करायचं सेपरेट. 3 नंबरचा पार्ट आहे प्रॉफिट आणि लॉस. मग इथं जागा ॲडजस्ट करू आणि इथं लिहूया प्रॉफिट अँड लॉसमध्ये सी मध्ये. मग सी मध्ये रेकॉर्ड करा. एक लाईन सोडायची नेट प्रॉफिट नेट लॉस शोधण्यासाठी आणि इथे रेकॉर्ड करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन 1/4/2024. ओपनिंग प्रॉफिट ट्रायल बॅलन्स इथं सी मध्ये 3 नंबर पार्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस तिथं रेकॉर्ड करा. किती प्रॉफिट आहे 48,000. मग इथे रेकॉर्ड करून टाका 48,000. नेक्स्ट पुढे डेबिट बॅलन्स आहे. आपण क्रेडिट बॅलन्स सोडवतो. डेबिट सोडून द्या. परत इथून बघा क्रेडिट बॅलन्स सुरू झाले. इंटरेस्ट अँड डिस्काउंट. तुम्हाला माहिती क्रेडिटचा इंटरेस्ट 2 ठिकाणी येतो क्रेडिट आणि डेबिट. मग क्रेडिटचा इंटरेस्ट जर आला तर इन्कम म्हणजे 13 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचा आणि डेबिटमध्ये इंटरेस्ट आला तर एक्सपेन्सेस 15 नंबरमध्ये आणि फक्त इंटरेस्ट रेकॉर्ड करतात. मग इथे रेकॉर्ड करा 13 नंबरमध्ये इंटरेस्ट अँड डिस्काउंट. ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंटवर. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड 2,50,000. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड इनरला लिहा ॲडजस्टमेंट आहे 2,50,000. आता सगळ्यांना पाठच झालेला असेल. इंटरेस्टवर कोणती ॲडजस्टमेंट सोडवतात तर इंटरेस्टवर सोडवतात रिबेटची ॲडजस्टमेंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेट. मग रिबेट किती 4,000. रिबेटचा पहिला इफेक्ट आपण इंटरेस्टमधून काय करतो लेस. रिबेट सवलत आहे लेस करायची. मग पहिला इफेक्ट लेस रिबेट. मग लेस रिबेट किती रिबेट आहे 4,000. मग 4,000 वजा करा. आउटरला 2,46,000. आता तुम्ही काय सोडवताय विद्यार्थी मित्रांनो ॲडजस्टमेंट. रिबेटचा दुसरा इफेक्ट करावा लागेल. पहिला इफेक्ट इंटरेस्टमधून लेस करतात. दुसरा इफेक्ट रिबेट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा 5 नंबरला. मग 5 नंबरमध्ये या आणि इथे लिहा रिबेट. किती रिबेट होता 4,000. झाली ॲडजस्टमेंट. मग ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय केले. पहिला इफेक्ट ॲडजस्टमेंट रिबेट 13 नंबर इंटरेस्टमधून लेस केला आणि दुसऱ्यांदा अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड केला. आता 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतो बाकी काहीच येत नाही. मग करून टाका क्लोज. मग 13 नंबरची टोटल किती येते विद्यार्थी मित्रांनो 2,46,000. 13 नंबर लगेच क्लोज करायचा.
याच्यामध्ये फक्त इंटरेस्ट येतं आणि इंटरेस्ट ॲक्रियूडची ॲडजस्टमेंट येते, इंटरेस्ट ॲक्रियूडची ॲडजस्टमेंट नाही आहे. मग 2,46,000 फॉर्मॅटला या, 13 नंबर कुठे असेल प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला, मग 13 नंबरच्या समोर लिहा 2,46,000. जे जे क्लोज करता येतील ते क्लोज करायचं, म्हणजे आपलं लोड हलकं होऊन जाणार. इंटरेस्टपर्यंत आपण आलो. इंटरेस्ट नंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, फंड शब्द आला. क्रेडिटमध्ये दिलेले ट्रान्झॅक्शन काय असतात, इन्कम किंवा लायबिलिटी. मग फंड काय आहे, फंड सगळे लायबिलिटी आहे. मग कोणती लायबिलिटी, 1 ते 5 लायबिलिटी आहे. मग सगळे फंड कुठे रेकॉर्ड करायचे, 2 नंबरला. मग 2 नंबरला रेकॉर्ड करा. सगळे रिझर्व्ह आणि सगळे फंड इथं आपण रेकॉर्ड करतो. फक्त प्रोव्हिडंट फंड आला तर 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करतो. मग इथे लिहा 4 नंबर, काय नाव आहे त्याचं, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. 2 नंबर वर्किंग नोटला जास्त जागा सोडायची, कारण ती मोठी वर्किंग नोट असते. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन शॉर्टमध्ये लिहू फ्लक्च्युएशन फंड. मग इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड किती दिले आहे बघा, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड 40,000. त्याच्यानंतर पुढचं ॲडजस्टमेंट नाही, एक एकच रिपीट करायचं. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड झालं. त्याच्यानंतर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिटमध्ये आलं. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट फक्त असेट आणि लायबिलिटी म्हणूनच रेकॉर्ड करायची. क्रेडिटला आली तर लायबिलिटी आणि डेबिटला आली तर असेट. मग आत्ता कुठे आली, क्रेडिटमध्ये दिली, क्रेडिटमध्ये दिली तर लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे कोणती, 5 नंबर. मग 5 नंबर अदर लायबिलिटीमध्ये लिहा ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. मग ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटची किंमत बघा, अमाऊंट बघा 90,000. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिटला जर दिलं तर लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा आणि असेट डेबिटला जर दिलं तर असेट म्हणून रेकॉर्ड करा. कुठे, 11 नंबर अदर असेटमध्ये. ब्रँच ॲडजस्टमेंट झालं. ब्रँच ॲडजस्टमेंट नंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅच्युटरी रिझर्व्ह लायबिलिटी आहे. 2 नंबरची सुरुवातच स्टॅच्युटरी रिझर्व्ह आपण लिहून ठेवलं. फक्त अमाऊंट लिहा. स्टॅच्युटरी रिझर्व्ह किती, 1,60,000. मग स्टॅच्युटरी रिझर्व्ह लिहा 1,60,000. स्टॅच्युटरी रिझर्व्ह आपण 1,60,000 लिहिलं. स्टॅच्युटरी रिझर्व्ह नंतर डेबिट बॅलन्स सुरू झाले, क्रेडिट बॅलन्स संपले. क्रेडिट बॅलन्स संपले तर आता डेबिट बॅलन्स सोडवा. मग डेबिट सोडवताना डेबिटचा नियम वापरा. आता ज्या ज्या डेबिटमध्ये ट्रान्झॅक्शन असतील ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. मग काय करायचं, एक्सपेन्सेस जर असतील, जर तुम्हाला ते एक्सपेन्सेस वाटले तर 15 आणि 16 मध्ये. मग 15 मध्ये फक्त इंटरेस्ट आणि सगळे खर्च 16 मध्ये. आणि जर ते एक्सपेन्सेस नसतील तर काय असतील, असेट. असेट म्हणजे 6 ते 11. म्हणजे आता आपण डेबिट बॅलन्स सोडवतोय फक्त 6 ते 11 वर्किंग नोट आणि 15 आणि 16 नंबरची वर्किंग नोट, एवढ्याच वर्किंग नोटमध्ये काम करायचं. बाकीच्या वर्किंग नोटला बघू पण नका. असेट वाटल्या तर 6 ते 11, एक्सपेन्सेस वाटले तर इंटरेस्ट 15 मध्ये आणि बाकीचे सगळे 16 मध्ये. मग चला प्रॉब्लेम सोडूया. पहिला डेबिट बॅलन्स इथं 10,000चा ऑडिट फी खर्च आहे, सगळे खर्च 16 मध्ये, फक्त इंटरेस्ट 15 मध्ये. मग चला प्रॉब्लेम मध्ये वर्किंग नोट नंबर सगळे खर्च 16 नंबर मध्ये देतो आपण. मग 16 नंबर मध्ये लिहा ऑडिट फी. ऑडिट फी किती दिली बघा इथं, ऑडिट फी दिली 10,000. ऑडिट फीची अमाऊंट लिहून टाका 10,000. लिगल चार्जेस खर्च आहे इथेच लिहा आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इनरला लिहा लिगल चार्जेस. इनरला लिहा कारण ॲडजस्टमेंट आहे. लिगल चार्जेसची अमाऊंट 12,000. मग ॲडजस्टमेंट वाचा, काय आहे लिगल चार्जेसवर ॲडजस्टमेंट. इथं बघा शेवटची ॲडजस्टमेंट, लिगल चार्जेस आर आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग तुम्हाला शिकवलेलंच आहे मी, ॲडजस्टमेंटच्या लेक्चर बघा आणि सगळ्यांना पाठच आहे. आउटस्टँडिंग म्हणजे अनपेड, त्याला ती आपल्याला द्यायची, म्हणजे आउटस्टँडिंगचा खर्च आपल्याला द्यावा लागेल, म्हणजे आपला खर्च वाढणार. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट नेहमी ॲड करतात, लेस करायचं नाही, प्रीपेड लेस करतात. आउटस्टँडिंग पहिला इफेक्ट काय करतात, ॲड. मग इथे लिहा ॲड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग सांगितलं बघा, 3,000. 3,000 ॲड करा आणि आउटरला लिहा 12 आणि 3 किती, 15,000. तर आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड केलं. आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात आणि तुम्हाला माहिती आहे आउटस्टँडिंग आपली लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतो आपण. मग आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा, म्हणजे 5 नंबरला अदर लायबिलिटीमध्ये. मग 5 नंबरला लिहा आउटस्टँडिंग
लीगल चार्जेस, आउटस्टँडिंग लीगल चार्जेस. किती आउटस्टँडिंग लीगल चार्जेस होते ते 3000. मग इथे लिहून टाका 3000. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट त्या खर्चामध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा 5 नंबरमध्ये. संपलं. लीगल चार्जेस नंतर प्रीमायसेस. प्रीमायसेस आपली असेट आहे. प्रीमायसेस कोणती असेट आहे? फिक्स असेट. मग 10 नंबर. काय नाव दिलं? प्रीमायसेस. बघा इथं प्रीमायसेस काय नाव दिलं? प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन. पूर्ण नाव लिहा. प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन शॉर्टमध्ये लिहू. आता मुद्दामून ते शब्द देतात लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन वजा करून दिलं, ॲडजस्टमेंट नाही सोडवायची. स्टार केलं का त्याच्यावर नाही, म्हणजे एकच इफेक्ट करायचा. प्रीमायसेस लेस डेप्रिसिएशन 2 लाख. डेप्रिसिएशन वजा करून तुम्हाला ती अमाऊंट दिली 2 लाख. बरं. प्रीमायसेस नंतर स्टॉक. स्टॉक आपली असेट आहे, परंतु कोणती असेट? अदर असेट. मग अदर असेटमध्ये लिहा स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक नेहमी अदर असेटमध्येच लिहायचं. स्टॉक ऑफ स्टेशनरी 80,000. मग इथे लिहून टाका 80,000. 80,000 स्टॉक झालं. इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे आणि सेपरेट असेट आहे. 8 नंबरचं सेपरेट शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंट नावाचं. सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण इथंच लिहितो. इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट. मग इन्व्हेस्टमेंट ॲट कॉस्ट किती दिले? 3 लाख. मग 8 नंबरला लिहा 3 लाख. बरं. इन्व्हेस्टमेंट नंतर इंटरेस्ट डेबिटमध्ये आला. मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट क्रेडिटमध्ये आला तर 13 नंबर, डेबिटमध्ये आला तर 15 नंबर. मग 15 नंबरमध्ये फक्त इंटरेस्टच लिहितात. मग लिहा 15 नंबरमध्ये इंटरेस्ट पेड. किती इंटरेस्ट पेडची अमाऊंट? 20,000. आणि विद्यार्थी मित्रांनो 15 आणि 13 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात, बाकी काहीच नाही. मग इंटरेस्ट झालं क्लोज करून टाकायचं. आणि इथं ॲडजस्टमेंट पण नसते 15 नंबरमध्ये. मग किती आली टोटल? 20,000. फॉर्मॅटमध्ये जा. 15 नंबर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आहे बघा. 15 नंबरच्या समोर लिहा 20,000. तर झालं. डेबिटमध्ये इंटरेस्ट आला तर तो इन्कम आहे. 13 नंबरमध्ये लिहा. सॉरी, क्रेडिटमध्ये इन्कम आला तर तो इंटरेस्ट आहे 13 नंबरमध्ये लिहा. आणि डेबिटमध्ये इंटरेस्ट जर आला तर तो एक्सपेन्सेस आहे 15 नंबरमध्ये लिहा. इंटरेस्ट झाल्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस आपले झाले. खालचे डेबिट बॅलन्स बघा. कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. कॅश इन हँड आणि RBI किती नंबर? 6. कॅश ॲट बँक आणि अदर बँक किती नंबर? 7. मग इथं कॅश इन हँड सांगितलं. कॅश इन हँड 6 नंबरमध्ये. आणि RBIचं नाव आलं तरी 6 नंबरमध्येच लिहायचं. कॅश इन हँड अँड काय नाव आहे त्याचं पूर्ण? बॅलन्स विथ RBI. बॅलन्स विथ RBI. मग त्याची पूर्ण अमाऊंट लिहून टाका. कॅश इन हँड बॅलन्स विथ RBI 1,50,000. 1,50,000. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नाही, एकच इफेक्ट. मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस. तुम्हाला माहिती आहे कॅश ॲट बँक आणि अदर बँक 7 नंबर आणि 7 नंबरचा निम्म नाव बघा. मनी ॲट कॉल आणि शॉर्ट नोटीस आहे. मग मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस आपण 7 नंबरमध्येच लिहितो. मग इथे लिहा मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस किती दिली? 78,000 रेकॉर्ड झाले. बिल डिस्काउंट अँड परचेस. तुम्हाला 2 असेटचे नावं मी पाठ करायला सांगितले. बिल डिस्काउंट आणि परचेस, लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट या दोन्ही असेट म्हणून रेकॉर्ड करा. आणि किती नंबर शेड्यूल असेटचे? 6 ते 11. म्हणजे किती नंबरला? 9 नंबरला. सेपरेट 9 नंबरला. मग बिल डिस्काउंट परचेस ज्या ज्या वेळेस येणार ते 9 नंबरमध्येच रेकॉर्ड करायचे. बिल्स डिस्काउंट अँड परचेस याच्यावर ॲडजस्टमेंट नसते. डायरेक्ट अमाऊंट कॉलमला लिहा. बिल डिस्काउंट अँड परचेस 50,000. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचर आपली फिक्स असेट आहे. इथे लिहा 10 नंबरमध्ये. फर्निचर ते पण डेप्रिसिएशन वजा करून दिलं. मुद्दामून इन्फॉर्मेशन देतात. लेस डेप्रिसिएशन. एकच इफेक्ट करायचा, 2 इफेक्ट करायचे नाही. त्याच्यावर काही स्टार नाही आहे. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 2,40,000. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आत्ताच सांगितलं होतं. लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट असेट किती नंबर? 9 नंबर. मग 9 नंबरला लिहा लोन कॉमा कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा
लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टची अमाऊंट 1,70,000 इनरला लिहा. याच्यावर नेहमी कोणती ॲडजस्टमेंट सोडवायची? RDDची. RDDची ॲडजस्टमेंट बघा 6,000 2 नंबरची ॲडजस्टमेंट. RDDचा पहिला इफेक्ट आपण लेस करतो, लेस RDD 6,000. मग 6,000 वजा करा, आउटरला किती? 1,64,000. किती? 1,64,000. 1,70,000 मधून 6,000 वजा केले 1,64,000. RDD ॲडजस्टमेंट आहे म्हणजे दुसरा इफेक्ट करावा लागेल. RDDचा दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला करायचा नाही, डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युअसी प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये. मग इथं आपण 2 ॲडजस्टमेंट लिहितो, RDDची आणि टॅक्सची. मग इथं नंबर 1 RDD किती? RDD होती 6,000. मग इथे लिहा 6,000 झाली ॲडजस्टमेंट. 9 नंबरमध्ये RDD लेस करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युअसीमध्ये लिहा RDD. झालं. त्याच्यानंतर पुढचं बघा. आता 9 नंबरमध्ये 2च असेट येतात, बिल डिस्काउंट आणि परचेस आणि लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. दोन्ही पण आल्या, संपलं. या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच येत नाही, करून टाका क्लोज. मग 9 नंबरला क्लोज जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो किती टोटल येते? 9 नंबर जे जे क्लोज करता येईल ते क्लोज करून टाकायचे. 2,14,000. मग 9 नंबरची टोटल फॉर्मॅटला लिहा, 9 नंबरची 2,14,000 बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला. झालं. पुढे चला. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टपर्यंत सॅलरी खर्च आहे, सर्व खर्च 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरमध्ये या, इथे लिहा सॅलरी. मग सॅलरी किती? सॅलरी 5,000. सॅलरी 20,000 आहे. आपण 5,000 ते चुकून खालचीच अमाऊंट बघितली. सॅलरी 20,000. त्याच्यानंतर सॅलरी नंतर रेंट पण खर्च आहे, इथंच लिहा रेंट कॉमा रेट्स अँड टॅक्स. रेंट रेट्स अँड टॅक्सेस 5,000 इथे लिहून टाका 5,000. रेंट नंतर इंटरिम डिव्हिडंड शेवटचा ट्रान्झॅक्शन. इंटरिम डिव्हिडंडवर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट जर नसती तर इंटरिम डिव्हिडंडचा एकच इफेक्ट करा, डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला D मध्ये रेकॉर्ड करा. परंतु ॲडजस्टमेंट आले तर 2 इफेक्ट करा. मग आता 2 इफेक्ट काय? तर पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये शेवटी ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करायचं. मग इथे लिहा ॲप्रोप्रिएशनमध्ये. आता डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे बघा ॲडजस्टमेंटमध्ये 4 नंबर. डिव्हिडंड इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर वॉज 4% ॲक्च्युअल. मग 4% डिव्हिडंड जेवढा आहे 4% इंटरिम डिव्हिडंड. आता मी तुम्हाला शिकवलं होतं डिव्हिडंड कशावर काढतात. तर इंटरिम डिव्हिडंड शॉर्टमध्ये ID म्हणजे इंटरिम डिव्हिडंड किती दिला? 4%. तो नेहमी कॅपिटलवर काढा. मग आपला कॅपिटल किती होता? ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल 5 लाख. मग 5 लाखावर 4% काढा, किती आले? 20,000. मग इंटरिम डिव्हिडंड ID म्हणजे इंटरिम डिव्हिडंड शॉर्टमध्ये लिहिलं मी. इंटरिम डिव्हिडंडची अमाऊंट किती आली? 20,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणून 2 इफेक्ट करायचे. मग इंटरिम डिव्हिडंड जेवढा आला कॅपिटलवर जेवढा सोडवला तेवढा पूर्णच्या पूर्ण डिव्हिडंड प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा. इंटरिम डिव्हिडंड किती? 20,000. मग इथे लिहून टाका 20,000. लिहिला. पहिला इफेक्ट पूर्ण डिव्हिडंड D मध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. दुसरा इफेक्ट इंटरिम डिव्हिडंड 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करूया. मग 5 नंबर लायबिलिटी इथं आहे. मग इथे लिहा इंटरिम डिव्हिडंड. आता लिहिताना कोणता लिहायचा? इनरला लिहा. आपण जो सोडवला तो. आपण किती सोडवला होता? 20,000. मग एकदा 20,000 D मध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करायचे आणि 5 नंबरमध्ये रेकॉर्ड करायचे, परंतु इनरला रेकॉर्ड करा 20,000. इनरला का? तर या डिव्हिडंडमधून ट्रायल बॅलन्समध्ये डिव्हिडंड पेड केलेला आहे बघा. इंटरिम डिव्हिडंड पेड. एवढा डिव्हिडंड पेड झाला किती? 13,000. मग तो पेड झालेला डिव्हिडंड आपल्या डिव्हिडंडमधून लेस करा. मग इथं लिहा लेस डिव्हिडंड पेड म्हणजे ट्रायल बॅलन्सचा डिव्हिडंड याच्यातून लेस करायचा. किती डिव्हिडंड आहे ट्रायल बॅलन्सचा? 13,000. मग 20,000 मधून 13,000 वजा होतील, शिल्लक राहतील किती? आउटरला लिहा 7,000. या पद्धतीने ॲडजस्टमेंट संपली. कशी सोडवली परत सांगतो. इंटरिम डिव्हिडंड 4% दिला, ॲडजस्टमेंट दिली, 2 इफेक्ट करा. ॲडजस्टमेंट नाही दिली तर इंटरिम डिव्हिडंड फक्त ॲप्रोप्रिएशनला लिहायचं एकदा.
ॲडजस्टमेंट बिल दिली तर दोन इफेक्ट. मग पहिला इफेक्ट 4% काढा कॅपिटलवर, किती आले 20,000. ते आलेलं उत्तर पूर्णच्या पूर्ण ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा, इंटरिम डिव्हिडंड 20,000. दुसऱ्यांदा ते 5 नंबर लायबिलिटीला लिहा, इंटरिम डिव्हिडंड 20,000. इनरला लिहा, त्याच्यामधून ट्रायल बॅलन्समध्ये पेड झालेला डिव्हिडंड वजा करा. मग किती पेड झाला 13,000. मग आपला डिव्हिडंड होता 20,000, त्याच्यातून 13,000 वजा केले, शिल्लक राहिले 7,000. संपली ॲडजस्टमेंट. तर समजली का नाही मला कमेंटमध्ये सांगा. इंटरिम डिव्हिडंड संपलं, ट्रायल बॅलन्स संपलं. ट्रायल बॅलन्स संपला म्हणजे क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स संपले. आता ॲडजस्टमेंट बघा कोणत्या शिल्लक राहिल्या. अनएक्सपायर्ड डिस्काउंट रिबेट झाली, RDD झाली, प्रोव्हाइड फॉर टॅक्सची ॲडजस्टमेंट राहिली. टॅक्सची ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट काय. तर टॅक्स आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटी म्हणजे वर्किंग नोट नंबर किती 5. मग टॅक्स इथं वर्किंग नोट नंबरला जागाच नाही राहिली, इथंच लिहू आपण टॅक्स. झूम करून बघा तुम्ही. 5 नंबर लायबिलिटीला लिहा टॅक्स. किती टॅक्स दिलं बघा, टॅक्स दिलेला आहे आपल्याला 15,000. मग टॅक्सची अमाऊंट 5 नंबर लायबिलिटीला लिहा 15,000. मोठा जास्त ॲडजस्टमेंट आलं यावेळेस. तर टॅक्स किती नंबरला लिहायचं 5 नंबरला. आणि टॅक्सचा दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला करू नका. टॅक्सचा इफेक्ट डायरेक्ट प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सी RDDच्या खाली. मग इथे RDDच्या खाली प्रॉपर्टी लॉसच्या फॉर्मॅटमध्ये टॅक्स 15,000. मग टॅक्सचे दोन इफेक्ट आपण केले. टॅक्सचा पहिला इफेक्ट टॅक्स आपली लायबिलिटी आहे, 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा टॅक्स 15,000. आणि दुसऱ्यांदा प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये टॅक्स 15,000. संपलं. त्याच्यानंतर इंटरिम डिव्हिडंड झाली, ट्रान्सफर टू रिझर्व ती पण झाली, लिगल चार्जेस ती पण झाली, सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, ट्रायल बॅलन्स पण झाल्या. संपला प्रॉब्लेम. क्लोज करा वर्किंग नोट. मग वर्किंग नोट नंबर 1 क्लोज झाली. 2 नंबर आपण क्लोज करत नाही, शेवटी क्लोज करतो. 3 नंबर क्लोज झाली. 4 नंबरमध्ये काहीच नाही आहे, नील. फॉर्मॅटमध्ये या 4 नंबरच्या समोर, इथं त्याला थोडंसं आपण खाली घेऊया. मग 4 नंबरच्या समोर लिहा, बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट नील लिहा किंवा डॅश करा. त्याच्यानंतर 5 नंबर क्लोज करा. आता 5 नंबरमध्ये बऱ्याच संख्या आहे, 4,000, 90,000, 3,000, 7,000, 15,000. मग टोटल 5 नंबरची टोटल किती येते बघा. तर टोटल जर केली तर ही टोटल तुमची येणार 1,19,000. किती टोटल आली 1,19,000. व्यवस्थित लिहा, आपल्याला जागा पुरली नाही म्हणून, पण तरी पण व्यवस्थित बघा. 1,19,000 5 नंबरची टोटल आली. फॉर्मॅटमध्ये जा, इथे लिहा 1,19,000. त्याच्यानंतर 6 नंबर क्लोज करा. 6 नंबरमध्ये एकच अमाऊंट आहे 1,50,000. मग ती तेवढ्यालाच क्लोज होईल 1,50,000. 6 नंबरची टोटल फॉर्मॅटमध्ये लिहा, 6 नंबरच्या समोर 1,50,000. त्याच्यानंतर 7 नंबर. 7 नंबरमध्ये फक्त एकच संख्या आलेली 78,000. क्लोज व्यवस्थित करा विद्यार्थी मित्रांनो. 78,000ला क्लोज झालं. फॉर्मॅटमध्ये या 7 नंबरच्या समोर लिहा 78,000. 8 नंबर क्लोज करा. मग 8 नंबरमध्ये पण एकच अमाऊंट आली 3 लाख. 3 लाखालाच क्लोज होणार. फॉर्मॅटमध्ये या 8 नंबरच्या समोर लिहा 3 लाख. खूप सोपं आहे, फक्त क्लोज करायचं आणि फॉर्मॅटमध्ये लिहायचं. 9 नंबर क्लोज झालं आहे. 10 नंबरची टोटल करा. 2 लाख आणि 2,40,000 म्हणजे किती 4,40,000. फॉर्मॅटमध्ये या 10 नंबरच्या समोर लिहा 4,40,000. आता 11 नंबर. मग 11 नंबर क्लोज करा. 11 नंबरमध्ये एकच अमाऊंट आहे 80,000. मग 11 नंबरची टोटल 80,000. फॉर्मॅटमध्ये या 11 नंबरच्या समोर लिहा 80,000. आता 6 ते 11 सगळ्या अमाऊंट आपल्याकडे आल्या बघा. सगळ्या अमाऊंट आपल्याकडे आल्या. आता 6 ते 11ची टोटल करा. मग 6 ते 11ची जर टोटल केली विद्यार्थी मित्रांनो तर ती येणार 12,62,000. तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. 12,62,000. तर 12,62,000 आली. बॅलन्स शीटमध्ये एक वर्किंग नोट राहिली 2 नंबर. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करा. जागा ॲडजस्ट करूया थोडी. प्रॉफिट अँड लॉस वरती घेऊ म्हणजे तुम्हाला ते सर्वच समजेल व्यवस्थित. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचं. प्रॉफिट अँड लॉसमध्ये वर्किंग नोट नंबर 13, 14, 15, 16. 13 क्लोज झाली. 14 बघा. 14 मध्ये काहीच नाही आलं. मग 14चं नाव लिहा. 14ला लिहा नील. आणि फॉर्मॅटमध्ये या प्रॉफिट अँड लॉसच्या 14च्या समोर डॅश किंवा नील शब्द लिहा. 15 मध्ये 15 क्लोज झाला 20,000. 16ची टोटल करा. मग 16ची टोटल किती येते बघा विद्यार्थी मित्रांनो. तर 16ची टोटल आपली येणार बघा 10 आणि 15 25. 25 आणि 5 30 आणि 20 50. किती येणार 50,000. मग 16 नंबर फॉर्मॅटमध्ये या 16 नंबर समोर लिहा 50,000. सगळ्या वर्किंग नोट क्लोज झाल्या. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करा. मग 13 14 नंबर नाहीच आहे. मग एची टोटल इन्कमची टोटल किती आली 2,46,000.
आता बीची टोटल करा, 20 आणि 50 70, 70 आणि 15 80 85 6 91, मग याची टोटल आली 91,000. आता ए पण क्लोज झाला, बी पण पहिला पार्ट क्लोज झाला, दुसरा पार्ट क्लोज झाला, तिसरा प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस शोधा. इन्कम मधून एक्सपेंडिचर वजा करतो आपण. इन्कम जास्त आहे 2,46,000 आणि ते एक्सपेंडिचर 91,000, मग आपल्याला येणार प्रॉफिट. इथं लिहा नेट प्रॉफिट. कसा आला तो 1 - 2, पहिल्यामधून दुसरी अमाऊंट वजा केली. मग 2,46,000 मधून 91,000 वजा करा. 2,46,000 मधून 91,000 जर वजा केले तर उत्तर येतं 1,55,000. चेक करा कॅल्सीवर. नेट प्रॉफिट मिळाला 1,55,000. ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट 48,000. एवढे दोनच प्रॉफिट अँड लॉसमध्ये असतात. टोटल करा तर प्रॉफिट अँड लॉसची तिसऱ्या पार्टची टोटल येणार 2,03,000. तिसरा पार्ट पण क्लोज झाला 2,03,000. आता चौथा पार्ट क्लोज करण्यापूर्वी 20% आपण ट्रान्सफर करतो. किती टक्के? 20%. मग 20% आपण कशाला ट्रान्सफर करतो तुम्हाला माहिती? 20% आपण स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करतो आणि ते 20% कशावर काढतो? प्रॉफिटवर. मग 1,55,000 वर 20% काढा. मग 1,55,000 वर 20% जर काढले तर 15,500 आणि 15,500 31,000. मग ते पहिल्यांदा दोन ट्रान्सफर करायचे. पहिल्यांदा ट्रान्सफर करायचे ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग इथे लिहा 20% ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. मी शॉर्टमध्ये लिहिलं, तुम्ही पूर्ण लिहा. SR म्हणजे स्टॅच्युटरी रिझर्व्ह. किती आलं? 1,55,000 वर 20% म्हणजे किती? 31,000. आणि हे 31,000 दुसऱ्यांदा वर्किंग नोट नंबर 2ला ट्रान्सफर करायचे. मग इथं आपण जागा सोडली होती, तर ॲड 20% ॲडिशन. आणि किती होते ते? 31,000. मग 20% काढायचे, पहिले ॲप्रोप्रिएशनमध्ये ट्रान्सफर करायचे 31,000 आणि नंतर 2 नंबर वर्किंग नोटला. संपलं. आता डी ॲप्रोप्रिएशन क्लोज करा. सीच्या टोटलमधून, प्रॉफिट अँड लॉसच्या टोटलमधून एवढे अमाऊंट वजा करा. 5,000 20,000 31,000. किती फरक येतो शोधा. तर फरक येतो 1,47,000. कॅल्क्युलेटरवर करा तुम्ही. काय केलं आपण? 2,03,000 मधून 5,000 20,000 31,000 वजा केले, फरक आला 1,47,000. तो फरक ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला. मग इथे लिहायचं बॅलन्स ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. संपलं. सी प्रॉफिट अँड लॉसची जी टोटल आहे तीच तुमची ॲप्रोप्रिएशनची टोटल. इथं लिहून टाका 2,03,000 आणि आलेला फरक 2 नंबर वर्किंग नोटला 1,47,000. 2 नंबर वर्किंग नोटला इथं शेवटी लिहा बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स ऑफ P&L अकाउंट जो आला होता आपला, किती आला होता? 1,47,000. मग इथे लिहून टाका 1,47,000. आणि आता 2 नंबर क्लोज करा. मग 2 नंबरची टोटल किती येते बघा. 1,60,000 प्लस 31,000 प्लस 30,000 प्लस 40,000 40,000 आणि 1,47,000. सगळ्यांची टोटल करा. 2 नंबरची टोटल येणार 4,48,000. आणि ही टोटल बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला या. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट 2 नंबरच्या समोर लिहा. 2 नंबरच्या समोर लिहू आपण 4,48,000. आणि आता सगळी टोटल आली 12,62,000ला क्लोज. 1 ते 5 यांची टोटल करा, तेवढीच येणार 12,62,000. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण टॅली केला 12,62,000ला. शेवटी आपली जी वर्किंग नोटची टोटल येते 2 नंबरची ती इथं लिहायची 4,48,000 आणि क्लोज करायचं. एवढीच भरली पाहिजे 12,62,000. तर आपण प्रॉब्लेम टॅली केला. असाच पुढच्या लेक्चरला आपण एक परत प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.